चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय सुंदर असा स्वामी अनुभव शेअर करणार आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःला स्वामी सेवा करण्यापासून थांबवू शकणार नाही हे तेवढंच खरं। माझे सगळे स्वामी भक्त आपण दररोज महाराजांची सेवा करत असतो, पण कधी कधी असे नवीन लोक आहेत ज्यांना महाराजांबद्दल काहीच माहिती नाहीये। मी नेहमी सांगत असते की महाराजांची सगळ्यात आवडती सेवा कुठली असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला महाराजांच्या चरणांजवळ आणून ठेवणं हे आपलं काम आहे। ज्याला गरज आहे, जो खरंच आर्थिक, मानसिक, शारीरिक संकटाने ग्रासून गेलेला आहे, अशा व्यक्तीला महाराजांच्या चरणांजवळ आणणं ही सगळ्यात मोठी स्वामी सेवा आहे। तुम्ही किती पारायण करा, किती काही करा, पण जर तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करत असाल त्यावेळेस महाराज तुमच्यासाठी काहीतरी करत असतात। तर एक अतिशय सुंदर अनुभव आहे, त्या दादाचं मी नाव नाही सांगणार आणि आपलेच त्या स्वामी भक्त परिवारातले आहे। ऍक्च्युली म्हणजे ते माझी फक्त व्हिडिओ बघायचे, पण ते फक्त माझी व्लॉगिंग, त्यांची आई माझी व्लॉगिंग बघायची आणि मावशी स्वामी सेवा करायची। आपल्याला माहिती आहे प्रत्येक आया आपल्या मुलांसाठी स्वामी सेवा करत असतात, आपल्या मुलाने पण स्वामी सेवा करावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पण आजकाल तो प्रकार फार कमी बघण्यात येतो। कारण आई आपल्या मुलासाठी महाराजांकडे खूप काही मागत असते, पण मुलं नाही करत ती सेवा। आता तो बघा, महाराजांची सेवा करायला पण भाग्य लागतं, ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं, मी एवढंच म्हणेल। तर एक दादा होता, गेले 6 वर्ष ते एका प्रायव्हेट कंपनीत तो दादा जॉब करत होता। 6 वर्ष जॉब केल्यानंतर एक दिवस, आणि तो दादा त्या कंपनीत टेम्पररी होता। एक दिवस त्याला घरच्यांनी सांगितलं, आणि त्याचे आपल्या ज्या स्वामी भक्त परिवारातल्या मावशी आहे, तर त्यांच्या घरात असं होतं की जे काका होते त्यांचे मिस्टर म्हणजे त्या दादांचे वडील ते काही काम करत नव्हते। या दादाला एक लहान भाऊ होता जो शिकत होता, म्हणून दादाला घरातल्यांची जबाबदारी दादावर होती। गेले 6 वर्ष तो एका कंपनीत, एका प्रायव्हेट कंपनीत टेम्पररी कामाला होता। जॉब करून तो त्याचं घर चालवत असे। 6 वर्ष झाल्यानंतर मागच्या 7-8 महिन्यात दादाला कंपनीकडनं सांगितलं की तुम्ही आता 2-3 महिने ब्रेक घ्या। आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांची नोकरी गेली, त्यातलाच एक तो दादा शिकार झाला। नोकरी कंपनीने सांगितलं की तुम्ही ब्रेक घ्या 1 महिना। आता बघा, ब्रेक घ्या, किती महिने ब्रेक माहिती नाही, जोपर्यंत कंपनी बोलवत नाही तोपर्यंत येऊ नका। दादाने घरी काही सांगितलं नाही, कारण घरातली जी परिस्थिती होती ती सगळी हालाकीची होती, आणि जेव्हा घरच्यांना समजेल की मुलाचीच नोकरी गेली आहे तर घरच्यांना अजून टेन्शन येईल। म्हणून त्या दादाने काय केलं, घरी काहीच सांगितलं नाही, फक्त सांगितलं की मला कंपनीने पेड लिव्ह दिल्या आहे। पेड लिव्ह म्हणजे तुम्हाला सांगते की तुम्ही कंपनीत येऊ नका, आम्ही तुम्हाला पगार देऊ, ज्याला पेड लिव्ह म्हणतात, हे बऱ्याच लोकांना माहिती असेल। तर त्या दादाने तेच सांगितलं की मला कंपनीने 2-3 महिन्याची पेड लिव्ह दिली आहे। तर 3 महिने झाले, दादाने जी काही सेव्हिंग त्याने केली होती त्याच्यात तो घर खर्च चालवायचा, पण ती त्याची सेव्हिंग होते, पण त्याने घरी असं सांगितलं होतं की मला कंपनी पगार देते आहे। आणि प्रत्येक घरच्यांना वाटतं की चल जाऊ दे, मुलाला पगार चालू आहे ना, आपल्या घरात अन्नधान्य तर शिजेल एवढं तरी तो कमवतोय ना, अजून काय पाहिजे। तर 2 महिने होऊन गेले, दादाची जी काही सेव्हिंग होती ती संपण्यावर आली। 2.5 महिने झाले। 2.5 महिन्यानंतर त्याने शेवटी ठरवलं की आता कंपनीत जाऊन ऍटलीस्ट सरांशी बोलू तरी की बाबा माझा आता तुम्हाला केव्हा बोलवत आहे। 2.5 ते पावणे 3 महिने झाले, त्याची जेवढी काही सेव्हिंग होती, कारण मुळातच त्याला पगार 20,000 रुपये होता, आणि त्या 20,000वर किती सेव्हिंग करणार तो। घरातल्यांचं शिक्षण होतं, वडिलांचा दवाखाना, आईचा दवाखाना, भावाचं शिक्षण, थोडीफार सेव्हिंग होती, घराचा हप्ता होता। तर थोडीफार सेव्हिंग मध्ये त्याने 2-2.5 पावणे 3 महिने त्याने काढले। त्याच्यानंतर शेवटचा असा दिवस आला की त्याच्याकडे फक्त आणि फक्त 200 रुपये होते। 200 रुपये घेऊन तो सरांकडे गेला आणि सरांना विचारलं की सर अजून किती महिने मी घरी थांबू। तेव्हा सरांनी सांगितलं की माफ करा, तुम्ही आता कधीही कंपनीत येऊ नका, कारण कंपनीची फायनान्शियल परिस्थिती खूप कमी म्हणजे खूप बिघडली आहे, कंपनीत तुम्हाला आता कामावर घेऊ शकत नाही। हे जेव्हा त्या दादाने ऐकलं तेव्हा अर्थात त्याच्या पायाखालची जमीन गेली। त्याला फक्त त्याची फॅमिली, आई वडील भाऊ, आता मी काय करू हा मोठा प्रश्न त्याला पडला होता। कंपनीतून बाहेर निघाल्यानंतर दादाचा एक मित्र भेटला, जो स्वामी भक्त होता। तर दादाचा मित्र भेटल्यानंतर त्याने दादाला सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झाला आहे, मी काय करू। तर तो जो स्वामी भक्त आपल्या केंद्रातला सेवेकरी होता त्यांना तो बोलला, म्हणे काम कर म्हणे, तू माझ्या बरोबर केंद्रात चल म्हणे, माझंही खूप चांगलं झालंय म्हणे, महाराजांमुळे चांगलं झालंय।
त्याला श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त माहिती होतं, बाकी त्याला काही माहिती नव्हतं. आई स्वामी सेवेकरी आहे फक्त त्याच्या डोक्यात होतं की हो महाराजांचा फोटो घरात आहे. कधी त्याने हात जोडला नाही ना, कधी त्याने माळ जपली नाही, काहीच नाही. नास्तिकात जमा होता तो दादा. पण आपल्याला माहिती आहे जेव्हा सगळे दरवाजे बंद होताना तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामी लीला सुरू होते. दादा गेला, मग दादा आपल्या आपल्या केंद्रातल्या दादाने त्याला सांगितलं की तुला सेवा करायची आहे. तेव्हा तो बोलला ते बाबा ही सेवा काय असते मला तर काहीच माहिती नाहीये. तर तो बोलला एक काम कर म्हणे, तुझ्याकडे काय? तर तो बोलला माझ्याकडे काहीच नाही, आता माझ्याकडे महाराजांचा फोटो घरात आहे, पण जर मी घरात सेवा करायला लागलो तर अर्थात मला घरातले प्रश्न विचारतील की तू आता सेवा कसं काय करायला लागला. आणि आपल्याला पण माहितीये की जो काही ना करणारा माणूस जेव्हा सेवा करतो तेव्हा घरातल्यांना बरेच प्रश्न येतात की तू इतकी सेवा का करतोय. दादाकडे फक्त 200 रुपये होते. दादा बोलला बाबा मला हे सुद्धा पैसे घरात द्यायचे आहे. तो केंद्रातला दादा बोलला तू काहीच नको करू, एक छोटासा महाराजांचा फोटो घे आणि एक माळ घे म्हणे, बाकी तू काहीच करू नको. ठीक आहे म्हणे. दादाने पहाटे उठून त्या दिवशी जेव्हा त्याच्याकडे 200 रुपये होते त्याने एक माळ आणि महाराजांचा छोटासा फोटो घेतला. पहाटे उठून सगळे झोपलेले असताना तो 11 माळी जप करायचा. पहाटे उठल्यानंतर 11 माळी जप करायचा. संध्याकाळी पण घरचे आई वडील जेव्हा चक्कर मारायला जायचे आणि त्याचा भाऊ जेव्हा ट्युशनला जायचा तेव्हा तो गुपचूप 11 माळी जप करायचा. काय तो महाराजांचा चमत्कार झाला. 6व्याच दिवशी कंपनीतून त्याला फोन आला की तुम्हाला कंपनीत अर्जंट बोलवलं आहे. त्याला माहिती होतं कंपनीतून काहीतरी आपल्याला काढून दिलं आहे. त्याला वाटलं कदाचित डॉक्युमेंट्स घ्यायला मला कंपनीवाल्यांनी बोलवलं की आता तुमची तर गरज नाही तर ह्या डॉक्युमेंटची पण काहीच गरज नाही. तो कंपनीत गेला. कंपनीने त्याला सांगितलं की आपल्या कंपनीची ग्रोथ आता वाढत जाणार आहे. कंपनीला एक दोन प्रोजेक्ट भेटलेले आहे, तुमची गरज आहे. त्या दादाला 6व्याच दिवशी महाराजांच्या कृपेने त्याला कंपनीत तो परत रुजू झाला. रुजू झाल्यानंतर कंपनीने त्याला 6 महिन्याचा पगार ऍडव्हान्स दिला. श्री गुरुदेव दत्त. ही होती महाराजांची लीला. मला फक्त एक सांगायचं आहे, बघा काही लोक अशी असतात की ज्यांनी 10 वर्ष झालं महाराजांची सेवा करताय त्यांना अनुभव येत नाही. पण काही लोक अशी असतात की ज्यांना 8 आणि 9 दिवसात एका पारायणामध्ये महाराजांचा अनुभव येतो. याचं कारण तुम्हाला सांगते. कुठेतरी आपले कर्म असतात. कर्माचा जो घडा आहे तो रिकामा झाल्याशिवाय, म्हणजे आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्या कर्माचा जो घडा आहे तो कमी 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 होत जातो. म्हणजे वाईट कर्माचा घडा, आपल्या भोगांचा घडा तो कमी कमी होत असतो, त्याची तीव्रता कमी कमी होत असते. दादाच्या आयुष्यात पण ते 2.5 पावणे 3 महिने त्याची खूप जन्म तो सांगतो की ताई माझे ते जन्म इतके बेकार होते ना की ते 2.5 पावणे 3 महिने मी खूप जन्म जगलो म्हणे. कारण घरातली परिस्थिती खूप गरिबीची आहे, घरात कोणीही कमवणारं नाहीये. पण महाराजांच्या कृपेने त्याला 6 महिन्याचा ऍडव्हान्स पेमेंट पण कंपनीने दिला आणि दादा आता कंपनीत रुजू झाला. लवकरच त्याच्या प्रमोशनची देखील कंपनीने शिफारस केली की हो लवकरात लवकर आम्ही तुझं प्रमोशनच्या पण मागे लागणार आहोत. मला फक्त एक सांगायचं आहे की महाराज आहे असणार, ते सगळ्यांचं सगळं बघत असतात. फक्त फरक आहे तुमची श्रद्धा. कुठला कोण तो दादा तो आला, त्याने महाराजांची गोडी लागून गेली आणि आज गेलेला जॉब महाराजांमुळे परत आला. ही आहे स्वामी कृपा. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते की आयुष्यात दुःख जरी आलं तरी घाबरू नका, महाराज आपल्या सोबत आहे. योग्य वेळ आल्याशिवाय कधी कोणाला काही मिळालेलं नाहीये. तुम्हाला काय मलाही मिळालेलं नाहीये. जेव्हा माझी योग्य वेळ आली आणि जेव्हा योग्य वेळ येणार आहे तेव्हाच मला महाराज भरभरून देणार आहे, हे पण मला माहिती आहे. अतिशय छोट्याशा अनुभवासोबत मी आजचा व्हिडिओ इथे थांबवते. सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.